हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. आज आपण अंडरकरंटच्या सिरीजमध्ये 31st लेक्चर पाहतो आहे. तर जसं आपल्याला माहिती आहे GS3च्या पेपरमध्ये जे आपले एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा आपण टेक्नॉलॉजी जे मेन्शन केले त्याच्यामध्ये जे काही करंट अफेअर्स असतात त्याच्यावरती या लेक्चरमध्ये आपण इथे ब्रीफ डिस्कशन करत असतो. तर आधी आपण सिलेबस पाहून घेऊया जेणेकरून की आपला जो आजचा टॉपिक आहे त्याचा रेलेव्हन्स आपल्याला कुठे लागतो आहे हे कळेल. ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे फॉरएव्हर केमिकल्स. तर हे न्यूजमध्ये तुम्ही पाहिलं असेल फॉरएव्हर केमिकल्स, ठीक आहे, किंवा पोल्युशनच्या संदर्भातलं आहे. तर एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटीमध्ये जो सिलेबस मेन्शन केलेला आहे त्याच्यामध्ये पाहूया की फर्स्टली कन्झर्वेशन आहे. कन्झर्वेशन इन सेन्स की जे काही फ्लोरा फौना किंवा आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो जे आपल्या सराउंडिंगमध्ये अर्थवरती प्रेझेंट आहे तर त्याच्या कन्झर्वेशनसाठी, त्याच्या संवर्धनासाठी आपण काय काय स्टेप्स घेतो, इन्क्लुडिंग द लॉज. ठीक आहे. त्यानंतर काय अमेंडमेंट्स केलेल्या आहेत त्या लॉमध्ये, काय बिल्स पास केलेले आहेत, काय रॅटिफिकेशन्स केलेले आहेत किंवा काही ॲग्रीमेंट साईन केलेले आहेत. मे बी त्या नॅशनल असतील, इंटरनॅशनल असतील किंवा स्टेट्सनी काही प्रोग्राम घेतलेले असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटने काही प्रोग्राम घेतलेले असतील. तर अशा ज्या काही इनिशिएटिव्ज आहेत किंवा इंडिव्हिज्युअल लेवलवरती एखादं रेकग्नाइज झालेलं काम असेल जे आपण काय करतो कन्झर्वेशनच्या अंडर इथे घेत असतो. तर कन्झर्वेशन इन सेन्स की जे काही फ्लोरा फोना प्रेझेंट आहे त्याच्या कन्झर्वेशनसाठी घेतलेले एफर्ट्स. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि डिग्रेडेशन. तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन तर आपल्याला माहिती आहे पोल्युशन वेगवेगळ्या टाईप्सचं असतं. त्याच्यामध्ये आपण एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल, लँड पोल्युशन, ठीक आहे. तर या सगळ्या पोल्युशन्सला आपण इन्क्लूड करतो. तर अशाच पोल्युशन आणि त्याच्यामुळे होणारं जे काही डिग्रेडेशन आहे तर त्याच्यावरती आपण इथे चर्चा करतो. त्याच्यानंतर की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे की एखादा इन्फ्रास्ट्रक्चरचा किंवा डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट जो काही असेल तो एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा आपण त्याला इम्प्लिमेंट करायला पाहतो तर तेव्हा त्याचे काही ड्रॉबॅक्स जे एन्व्हायरमेंटवरती होतात किंवा आपण म्हणतो हार्मफुल इम्पॅक्ट्स जे होतात तर त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन आधीच आपण केलेलं असतं आणि त्याला आपण कमीत कमी त्या कॅल्क्युलेशन्सच्या माध्यमातून ते इम्पॅक्ट्स आपण कमी कसे करायचे किंवा त्याला काही सस्टेनेबल मेथड्स आहेत का ह्या कशा शोधायच्या. तर याचं जे काही गणित आहे दॅट इज एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर आज आपण जे पाहणार आहोत ते एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि डिग्रेडेशनबद्दल. ठीक आहे. तर फॉरएव्हर केमिकल्स हा जो काही मुद्दा होता तो न्यूजमध्ये होता. तर एक्सप्लेन व्हॉट आर द फॉरएव्हर केमिकल्स दॅट आर कंटॅमिनेटिंग रेन वॉटर ग्लोबली. तर ग्लोबली म्हणजे जगभरात जे काही पाणी आणि त्याचे सॅम्पल्स कलेक्ट केले गेले होते स्टडीसाठी तर त्याच्यामध्ये हे फॉरएव्हर केमिकल्स इथे आढळले होते. ठीक आहे. तर हे फॉरएव्हर केमिकल्स आहेत काय, त्यांचा इम्पॅक्ट काय आहे, कुठे असतात, का असतात, तर या गोष्टींवरती आपण इथे चर्चा करणार आहोत. तशी the recent study, scientists have found that rainwater from many places across the globe is contaminated with the pre and polyfluoroalkyl substances. तर काय की PFS दॅट इज फॉरएव्हर केमिकल्स ज्याला म्हणतो. तर ग्लोबली जे काही वॉटर अवेलेबल आहे रेन वॉटर तर त्याच्यामध्ये त्यांना काय केलेले आहेत या फॉरएव्हर केमिकल्सचे इथे सॅम्पल्स आढळून आलेले आहेत. ठीक आहे. that is they are also called as forever chemicals because of their tendency to stick around the atmosphere, rainwater and soil for long periods of time. तर फॉरएव्हर या शब्दाचा अर्थच काय आहे की खूप दीर्घ काळासाठी. तर सेम वे हे जे काही केमिकल्स आहेत जे रेन वॉटरमध्ये इथे आढळले होते तर यांना फॉरएव्हर केमिकल्स याच संदर्भात म्हटलेलं आहे की यांची जी काही लाईफ आहे, ठीक आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये त्याच्यामध्येच काय की सॉईलमध्ये, वॉटरमध्ये आणि ॲटमॉस्फिअरमध्ये यांची जी काही लाईफ आहे ती खूप जास्त किंवा आपण म्हणतो दीर्घ काळासाठी आहे. त्यामुळे यांना फॉरएव्हर केमिकल्ससुद्धा म्हटलेलं आहे. दॅट इज PFAs आर ऑल्सो लिस्टेड इन स्टॉकहोम्स कन्व्हेन्शन. तर स्टॉकहोम कन्व्हेन्शन आपल्याला माहिती आहे तर तिथेही एनलिस्ट केलेले आहेत आणि इंडिया काय आहे स्टॉकहोमचा एक रॅटिफाईड मेंबर आहे. तर स्टॉकहोम कन्व्हेन्शनबद्दल थोडं पाहूया. तर ग्लोबल ट्रीटी आहे टू प्रोटेक्ट ह्युमन हेल्थ अँड एन्व्हायरमेंट फ्रॉम पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स. तर पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स त्यांना POP पण असं म्हटलं जातं. तर या केमिकल्सपासनं जे ह्युमन्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करणं एन्व्हायरमेंटला, नेचरला, तर याच्यासाठी जे काही कन्व्हेन्शन आपण साईन केलं होतं दॅट इज नथिंग बट द स्टॉकहोम कन्व्हेन्शन. तर POPs आर केमिकल्स दॅट रिमेन इंटॅक्ट फॉर एन्व्हायरमेंट फॉर लॉंग पिरियड्स.
ठीक आहे. तर इथे लॉंग पिरियड्स म्हणूनच त्यांना फॉरएव्हर केमिकल्स किंवा त्यांना पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स पण म्हटलं जातं. पर्सिस्टंट म्हणजे की खूप जास्त वेळेसाठी एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. बिकम वाईडली डिस्ट्रीब्युटेड जॉग्राफिकली, ॲक्युमुलेट इन द फॅटी टिश्यूज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड टॉक्सिक फॉर ह्युमन अँड वाईल्ड लाईफ. तर यांचं ॲक्युम्युलेशन जितकं जास्त होतं तितकं क्रॉनिक, आपण म्हणतो क्रॉनिक कंडिशन्स ज्या आहेत हेल्थ हजार्ड्समध्ये त्या इन्क्रीज होत जातात. ठीक आहे. तर यांचं ॲक्युम्युलेशन सेल्समध्ये, टिश्यूजमध्ये होतं, त्याचंच रूपांतर पुढे काय होतं क्रॉनिक डिसीजेसमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे. देअरफॉर दीज आर ऑल्सो हार्मफुल फॉर द ॲनिमल्स, ह्युमन्स ॲज वेल ॲज फॉर द एन्व्हायरमेंट. आपण वाईल्ड लाईफसाठी सुद्धा हार्मफुल आहे तसं म्हणू शकतो. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय आहे, स्टॉकहोम कन्व्हेन्शन जे आपण साईन केलेलं आहे त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, दॅट इज सपोर्ट द ट्रान्झिशन टू सेफर अल्टरनेटिव्स. म्हणजे हे जे काही POPs आहे दॅट इज पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स, तर यांच्या एक सस्टेनेबल किंवा आपण म्हणतो की दुसरं काही अल्टरनेटिव्ह आहे का, सेफ अल्टरनेटिव्ह. त्यानंतर टार्गेट ॲडिशनल POPs फॉर ॲक्शन. तर दुसरे काही POPs जे आपण टार्गेट दॅट इज यूज करतो तर त्याला काही अल्टरनेटिव्ह आहे का. त्यानंतर क्लीन अप ओल्ड स्टॉक पाईल्स अँड इक्विप्टेड कंटेनिंग POPs. तर जे काही ओल्ड POPs किंवा आपण पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स जे यूज केले होते त्यांच्या क्लीनअपसाठी, ठीक आहे, तर व्हॉट कॅन बी डन, आणि वर्क टुगेदर फॉर POPs फ्री फ्युचर. तर हे भविष्यामध्ये नाही वापरावे लागतील किंवा यांना एक सस्टेनेबल सोर्स आपण त्यांच्या रिप्लेसमेंटसाठी पाहू, अशा फ्युचरसाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, काम करायचं आहे. त्यानंतर इंडिया इज रॅटिफाईड स्टॉकहोम कन्व्हेन्शन इन 2006. आर्टिकल 25(4) जो क्लॉज आहे तो इथे सांगतो की याच्यामध्ये जे काही अमेंडमेंट्स होतात तर तोपर्यंत दॅट इज व्हेरियस अनेक्सेस ऑफ द कन्व्हेन्शन कॅनॉट बी एन्फोर्स्ड अनलेस, म्हणजे कुठल्याही कंट्रीवरती तुम्ही जे काही एन्फोर्समेंट्स आहेत ते तोपर्यंत तुम्ही करू शकत नाही जोपर्यंत अनलेस अन इन्स्ट्रुमेंट ऑफ रॅटिफिकेशन, एक्सेप्टन्स और अप्रुव्हल और असेशन इज एक्सप्लिसिटली डिपॉझिटेड विथ युनायटेड नेशन्स डिपॉझिटरी. तर जोपर्यंत की कंट्री साईन करत नाही तोपर्यंत यू कॅनॉट एन्फोर्स एनिथिंग ऑन देम. सो दिस वॉज अबाउट द स्टॉकहोम कन्व्हेन्शन, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय होते आणि ते कशासाठी साईन केलं होतं. ठीक आहे. तर इथे आपल्याला 2-3 टर्म्स इम्पॉर्टंट राहतात, दॅट इज फॉरएव्हर केमिकल्स, त्यानंतर पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स. त्यानंतर वॉट आर प्री अँड पॉलीफ्लोरो अल्काईल सबस्टन्सेस, दॅट इज फॉरएव्हर केमिकल्स जे आपण न्यूजमध्ये पाहतो. तर these are man-made chemicals used to make non-stick cookware. तर आत्ता आपण जे काही कुकवेअर किंवा कुकिंगवेअरचे ब्रँड्स बघतो तर ते नॉनस्टिक जे काही पद्धत आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त भर देतात. ठीक आहे. जेणेकरून की काय की नॉनस्टिक कुकवेअर जे आहेत तर त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी हे यूज केले जातात. वॉटर रिपेलंट क्लोदिंग, तर आपण पाहतो की वॉटर रिपेलंट स्टेन फ्री क्लोदिंगसुद्धा आत्ता आलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी हे वापरले जातात. स्टेन रेजिस्टंट फॅब्रिक, दॅट इज स्टेन रेजिस्टंट फॅब्रिक. त्यानंतर कॉस्मॅटिक, फायर फायटिंग फॉर्म्स अँड मेनी अदर प्रोडक्ट्स दॅट रेजिस्ट ग्रीज, वॉटर अँड ऑइल. तर वॉटर, ऑइल आणि ग्रीजपासून जे काही प्रोडक्ट्स रेजिस्ट करतात स्वतःला त्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये काय आहेत, हे केमिकल्स यूज केलेले आहेत. त्यानंतर देर आर ग्रुप ऑफ अबाउट 3,000 वाईडली यूज्ड ह्युमन केमिकल्स लिंक टू कॅन्सर अँड अदर हेल्थ रिस्क्स. तर इथे हेल्थवरती डायरेक्टली काय इम्पॅक्ट आहे, जर आपण कुकिंगवेअर, त्याच्यानंतर क्लोथ, कॉस्मॅटिक्स या सगळ्या गोष्टी जर आपण वापरत असू तर डायरेक्टली हेल्थवरती काय आहे त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. त्यानंतर द टेंडन्सी टू स्टिक अराउंड द ॲटमॉस्फिअर फॉर रेन वॉटर, सॉईल अँड फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. तर यांचंच नाव आहे फॉरएव्हर केमिकल्स, कारण त्यांची जी काही लाईफ आहे नेचरमध्ये, दॅट इज ॲटमॉस्फिअरमध्ये, सॉईलमध्ये, वॉटरमध्ये, ती खूप जास्त काळासाठी. देअरफॉर दीज आर ऑल्सो कॉल्ड एज फॉरएव्हर केमिकल्स. दे कॅन मायग्रेट टू सॉईल, वॉटर अँड एअर ड्युरिंग द प्रोडक्शन अँड यूज. तर जसं आपण त्याचं प्रोडक्शन करतो, यूज करतो, तर ते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊ शकतात. दॅट इज दे कॅन मायग्रेट फ्रॉम सॉईल टू एअर, एअर टू वॉटर इन डिफरंट फॉर्म्स. ठीक आहे. त्यानंतर सिन्स मोस्ट ऑफ द PFAs डू नॉट ब्रेक डाऊन, दे रिमेन इन द एन्व्हायरमेंट फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम. दॅट इज त्यांचं जे डिग्रेडेशन आहे किंवा त्यांचं जे ब्रेकडाऊन आहे ते इझिली होत नाही. त्यामुळे ते काय आहे की ज्या फॉर्ममध्ये आपण त्यांना प्रोड्यूस करतो त्याच फॉर्ममध्ये ते एन्व्हायरमेंटमध्ये जास्त वेळासाठी राहतात. त्यानंतर सिन्स दे कॅन बी बिल्डअप इन पीपल अँड ॲनिमल्स, दे रिपीटेडली एक्सपोजर टू द केमिकल्स. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण रोज वापरतो, त्यामुळे आपण या गोष्टींना काय आहोत, रोज एक्सपोज झालेलो आहोत. त्यामुळे हेल्थ हजार्ड्स पण काय आहेत आपले इन्क्रीज होत आहेत.
त्यानंतर हार्मफुल इफेक्ट्स काय आहेत की व्हरायटी ऑफ हेल्थ रिस्क आहेत ॲट्रिब्यूट्स टू द PFA एक्सपोजर इन्क्लुडिंग डिक्रीज फर्टिलिटी. तर दिस इज वन ऑफ द थिंग. डिक्रीज फर्टिलिटी आहे, डेव्हलपमेंटल इफेक्ट्स इन द चिल्ड्रन, इंटरफिअरन्स विथ द बॉडी हॉर्मोन्स, इंक्रीज कोलेस्ट्रॉल लेवल्स आणि इंक्रीज हाय रिस्क ऑफ कॅन्सर. तर आपल्याला माहिती आहे की कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस आणि डायबिटीज नंतर कॅन्सर हा एक असा डिसीज आहे ज्याच्यामुळे जास्तीत जास्त मॉर्टॅलिटी आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे. सो इट इज वन ऑफ द मोस्ट डेडफुल डिसीजेस दॅट 40% ऑफ द पॉप्युलेशन इज ड्रिवन विथ. तर त्याच्यासोबतच आणखीन कुठले इफेक्ट्स आहेत की फर्टिलिटीमध्ये डिक्रीज होणं, त्यानंतर कोलेस्ट्रॉल लेवल वाढणं आणि जे काही चिल्ड्रनमध्ये डेव्हलपमेंटल स्टेजेस असतात त्या डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये इंटरफिअरन्स करतं आणि डेव्हलपमेंटल स्टेजेसचं इंटरफिअरन्स जेव्हा होतो तेव्हा त्यांची जी वाढ आहे दॅट इज प्रॉपर डेव्हलपमेंट डझंट हॅपन. सो इंटरफिअरन्स विथ द बॉडी हॉर्मोन्स. तर हॉर्मोन्स आपल्याला माहिती आहे दे आर केमिकल मेसेंजर्स विच कंट्रोल ईच अँड एव्हरीथिंग इन द बॉडी. जर त्यांच्यामध्येच इंटरफिअरन्स झाला तर ॲब्सोल्युटली काय आहे की बॉडीच्या ग्रोथवरती डेव्हलपमेंटवरती डायरेक्ट इफेक्ट आपल्याला इथे पाहायला भेटतो. त्यानंतर रिसंट रिसर्च हॅव ऑल्सो रिव्हील्ड दॅट लॉंग टर्म लो लेवल एक्सपोजर टू द PFAs मेक इट डिफिकल्ट फॉर ह्युमन्स टू बिल्ड अँटीबॉडीज. दॅट इज डायरेक्टली इम्युनिटीवरती आपला इफेक्ट होत आहे. ठीक आहे. दॅट इज द इम्युनिटी ऑफ ह्युमन बिईंग्ज इज अफेक्टेड ॲज वी आर एक्सपोज टू लो लेवल फॉर लाँग टाईम. म्हणजे कमी प्रमाणामध्ये पण आपण जास्तीत जास्त वेळेसाठी दॅट इज क्रॉनिक कंडिशन्स डेव्हलप होत आहेत. आणि जर आपली इम्युनिटीज इथे अफेक्ट होणार असेल दॅट इज अँटीबॉडीज प्रोड्यूस होणार नसतील तर इथे काय आहे की लाईन ऑफ डिफेन्स जर इफेक्ट झाली सो दॅट इज गोइंग टू कॉज अ व्हेरी डेडफुल इफेक्ट्स आफ्टर बिंग वॅक्सिनेटेड अगेन्स्ट द व्हेरियस डिसीजेस. तर व्हेरियस डिसीजेसला वॅक्सिनेट करूनसुद्धा इथे काय आहे की अँटीबॉडीज प्रोड्यूस करू शकत नाहीत. त्यानंतर मेथड्स ऑफ डिस्ट्रॉईंग. तर इथे काही मेथड्स अनलिस्ट केलेले आहेत जेणेकरून की आपण जे आपलं PFAs आहेत ठीक आहे तर दॅट इज आपण इथे डिस्ट्रॉय करू शकू. तर त्यातल्या काही मेथड्स आहेत इन्सिनरेशन. तर इन्सिनरेशन एक अशी मेथड आहे जी आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी सुद्धा वापरतो जेणेकरून की इथे काय आहे की म्हणजे हाय टेम्परेचरला जे काही आपलं वेस्ट आहे ते आपण इथे बर्न करतो दॅट इज इन्सिनरेशन. मोस्ट कॉमन मेथड फॉर डिस्ट्रॉईंग PFAs इज इन्सिनरेशन बट मोस्ट PFAs आर रिमार्केबली रेजिस्टंट टू बी बर्न. तर हाय टेम्परेचरला सुद्धा हे दाद देत नाहीत त्यामुळे काय आहे दे आर व्हेरी रेजिस्टंट फॉर बर्निंग. ठीक आहे. म्हणजे कितीही हाय टेम्परेचर आपण यूज केलं तरी इथे काय होणार नाही आहेत ते बर्न होणार नाही आहेत. दॅट्स वाय दे आर युज्ड इन फायर फायटिंग किंवा फायर एक्सटिंग्विशर्स जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना यूज केलं जातं. ठीक आहे. वी हॅव सीन की जे क्लोदिंग आहे त्याच्यानंतर नॉनस्टिक कुकवेअर्स आहेत त्याच्यामध्ये यांचा वापर होतो प्लस फायर फायटिंग फोम्स जे आहेत त्याच्यामध्ये यांचा वापर होतो कारण हाय टेम्परेचरला सुद्धा हे रेजिस्ट करू शकतात. त्यानंतर PFAs मल्टिपल फ्लोरीन ॲटम्स अटॅच टू द कार्बन ॲटम दॅट आर बॉन्ड बिटवीन द कार्बन अँड फ्लोरीन इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट. तर कार्बन आणि फ्लोरीनमधला जो काही बॉन्ड आहे इट इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आणि इतका हाय टेम्परेचर असूनसुद्धा हे बॉन्ड ब्रेक होत नाही. ठीक आहे. दिस इज द रिझन दॅट दे पर्सिस्ट फॉर लाँग टर्म इन द नेचर किंवा एन्व्हायरमेंटमध्ये. त्यानंतर टू बर्न समथिंग यू हॅव टू ब्रेक द बॉन्ड्स बट फ्लोरीन रेजिस्टंट ब्रेकिंग द बॉन्ड. तर आपल्याला माहिती आहे जसं फ्लोरीन आणि कार्बनमधला एक बॉन्ड जो आहे तो काय आहे की एक स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे आणि हा बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे की हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा हा म्हणजे ब्रेक होत नाही. तर अशाच वेळी काय की विल ब्रेक डाऊन कम्प्लिटली ॲट इन्सरेशन टेम्परेचर्स अराउंड 1500 डिग्री बट इट्स एनर्जी इंटेन्सिव्ह. तर इतक्या हाय टेम्परेचरला जेव्हा आपण हे PFAs जेव्हा बर्न करतो तेव्हा ही खूप एनर्जी कन्झ्युमिंग आणि काय आहे एनर्जी इंटेन्सिव्ह प्रोसेस आहे. देअरफॉर दिस इज जस्ट वन ऑफ द मेथड्स विच हॅव बीन एनलिस्टेड. त्यानंतर सेकंड आहे सुपर क्रिटिकल वॉटर ऑक्सिडेशन. दॅट इज हाय टेम्परेचर्स अँड प्रेशर्स चेंज द स्टेट ऑफ वॉटर ॲक्सिलरेटिंग केमिस्ट्री इन दॅट वे दे डिस्ट्रॉय द हजार्डस सबस्टन्सेस. तर आपण वॉटरचा यूज करून इथे काय करू शकतो की जे काही PFAs आहेत त्यांच्यामधलं बॉन्ड ब्रेक करून इथे त्यांचा हजार्डस नेचर जे आहे ते आपण इथे मिनिमाइज करू शकतो. त्यानंतर प्लाझ्मा रिॲक्टर्स इट इज वन ऑफ द डेव्हलपिंग म्हणजे ही पूर्ण डेव्हलप झालेली नाही आहे पण डेव्हलपिंग स्टेटमध्ये आहे ही टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये काय की प्लाझ्मा रिॲक्टर्स वापरले जातात विच यूज वॉटर इलेक्ट्रिसिटी अँड ॲरगॉन गॅस टू ब्रेक डाऊन द PFAs. तर ॲरगॉन वॉटर अशा गोष्टींचा वापर करून इथे काय आहे की PFAs जे आहे ते ब्रेकडाऊन केले जातात. त्यानंतर फिल्ट्रेशन सिस्टम. तर फिल्ट्रेशन आपल्याला माहिती आहे की ज्या वॉटर म्हणजे आपण म्हटलं की ग्लोबली जे वॉटर सॅम्पल्स कलेक्ट केले रेन वॉटर तर त्याच्यामध्ये हे होते. तर फिल्ट्रेशन सिस्टम इज वन ऑफ द थिंग दॅट कॅन बी यूज टू ब्रेक डाऊन ऑर टू मिनिमाइज द इफेक्ट्स ऑफ PFAs. दॅट इज
it can be used with the activated carbon in rainwater harvesting system. Activated carbon will need to remove and replace regularly. The old contaminated material must be destroyed. तर ॲक्टिवेटेड कार्बन जे आहे ते इथे वापरलं जातं जेणेकरून की हे PFAS जे आहेत त्याचा जो काही इफेक्ट आहे तो इथे रेड्यूस होऊ शकतो. सो इट वॉज अबाउट द फॉरएव्हर केमिकल्स विच वॉज इन द न्यूज. ते आपण एन्व्हायरमेंटमधला एक टॉपिक आहे जो की आपल्या एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि डिग्रेडेशन या बीट अंडर कवर होतो. सो इट वॉज ऑल अबाउट द 31st लेक्चर. असाच एक लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.